हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील दुसऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण पहिलं, लोहो परिसेसी लागला, याचा भाग 8. माझ्यासारख्या सामान्य पण अस्मिता जागृत असलेल्या व्यक्तीला शरणागत करण्यासाठी स्वामींनी लहान मोठे चमत्कार केले. पूर्ण शरणागती पत्करेपर्यंत हे स्वामींचे प्रयोग चालू होते. विशेषतः ग्रंथलेखनाच्या कार्यात त्यांच्या सामर्थ्याचा प्रत्यय वारंवार अनुभवाला यायचा. त्यांची इच्छा असेल, आज्ञा असेल तर लेखनाला स्फूर्ती पावसाच्या वर्षावासारखी येत राहायची. त्यांची इच्छा नसेल तर एक अक्षर देखील सुचत नसे. आज देखील ती स्थिती आहे. म्हणून अमुक एक ग्रंथ लिहून मी पूर्ण करीन असं मी कदापि म्हणूच शकणार नाही. स्वामींची इच्छा असेल तर ते करून घेतील. त्यांची इच्छा नसेल तर काहीही होणार नाही. शिवाय त्यांचं एक वाक्य अंतःकरणात पक्क कोरलेलं आहे. आपल्या हातून एखादं काम घडलं म्हणून हुरळून जायचं नाही. काम अर्धवट राहिलं म्हणून खंत करायची नाही. परी आदरिले कर्मदैवे, जरी समाप्ती ते पावे, तरी विशेषे तेथ तोषावे, हेही नको. की निमित्ते कोणे एके, ते सिद्धी न वचता ठाके, तरी तेथीचेनी अपरितोखे, क्षोभावेना. स्वामींच्याकडून इतरांच्या बाबतीत ज्या अनेक कृती घडत त्याचं स्पष्टीकरण बऱ्याच वेळेला स्वामी स्वतःच करत अथवा प्रसंग पाहून मी कधी विचारलं तर खुलासेवार सांगत. मी त्यांना नेहमी म्हणे, स्वामी, तुम्ही जे जे करता ते पूर्णतः बरोबर असतं अशी माझी पक्की खात्री आहे. यात काहीही संशय नाही. पण त्यामागची तुमची भूमिका काय हे कळून घेण्याची जिज्ञासा मला असते. अशी जिज्ञासा स्वामी नेहमीच पूर्ण करत. रोजचा त्यांचा प्रश्न असे, बोला, आज काय विचारायचंय? तसं नसेल तर नवीन काही कल्पना असतील डोक्यात कार्यासंबंधी, ग्रंथासंबंधी. मी देखील त्यांना माझ्या मनातील सर्व विचार, प्रश्न सांगून मोकळी होत असे. पण एकदा ते मला म्हणाले, मी तुमच्या बाबतीत जे जे काय करतो त्या संबंधीचे प्रश्न विचारू नका. मी तुमच्याकडून सर्व प्रकारची आवश्यक ती साधना, सेवा करून घेत आहे. मुख्य सेवा लेखनाची, बाकी सर्व गौण. तेव्हा त्या बाबतीत स्वामी सांगतील तेवढं करायचं, प्रश्न विचारायचा नाही. नित्याप्रमाणे संध्याकाळी 5 वाजता मी दुकानात गेले तर सरलाताई एकट्याच दुकानात बसलेल्या. मला म्हणाल्या, ह्यांना ताप आलाय. दुकान उघडायला आले होते पण बसवे ना म्हणून घरी गेलेत. मला म्हणाले, तू दुकानात बैस, मी घरी जातो. तुम्ही आलात बरं झालं. घरी जाऊन पहा किती ताप आहे. घरी 1-2 मंडळी आहेत. माझ्या मनात आलं, दुकान सोडून घरी गेले म्हणजे स्वामींना नक्कीच ताप जास्त असला पाहिजे. एरवी थोडंसं दुखणं ते नेहमीच अंगावरच काढत, कुणाला सांगतही नाहीत. मी लगेच स्वामींच्या घरी गेले. ताप पाहिला, 105 होता. मी हळूच सुचवलं, ताप बराच आहे. कपाळावर, हातापायाच्या तळव्यांवर थंड पाण्याच्या घड्या ठेवू म्हणजे ताप उतरायला मदत होईल. स्वामी कबूल झाले म्हणून घड्या ठेवल्या. 3-4 मंडळी मदतीला होतीच. स्वामी स्वस्थ पडून होते. अर्धा तास झाला. मग एकदम म्हणाले, तुमचं झालं का सगळं करून? आता सगळे खोली बाहेर जा, मी झोपतो. या सगळ्या पट्ट्या काढून टाका. सर्व मंडळी खोलीबाहेर पडल्याबरोबर डोक्यावर पांघरून घेऊन भिंतीकडे तोंड करून ते झोपून गेले. आम्ही बघतच राहिलो. जरा वेळाने मी दुकानात जाऊन सरलाताईंना घेऊन घरी आले. त्या दुकान बंद करायला तयार नव्हत्या, कारण स्वामींनी सांगितलं होतं, तू दुकानात बैस. त्यांची आज्ञा कशी मोडणार? मी म्हटलं, सरलाताई, तुम्ही घरी पाहिजे. तुम्ही तिथं असलात तर आम्हाला त्यांच्यासाठी काही करता येईल.
मी त्यांना बळच घरी आणलं. एवढं होईतो स्वामी जागे झाले. तू दुकान बंद करून आलीस? स्वामींची नाराजी. हो, मीच त्यांना आणलंय. तुम्हाला एवढा ताप आणि त्यात आज रविवार, रात्री ध्यानाचा दिवस. आज सुट्टी घ्यायची का? तसं सर्वांना सांगू? मी विचारलं. छे छे, सुट्टी काय म्हणून? मला बरं नाही म्हणून कार्यक्रम बंद नाही. एकीनं इकडे राहा, एकीनं आजचं केंद्र घ्या. सुषमाताई केंद्र घेतील. छोट्या 3 खोल्या, स्वामी आजारी, डॉक्टरना बोलवायचं नाही, औषध घ्यायचं नाही, केंद्र नित्याप्रमाणे व्हायचं. स्वामींच्या आज्ञेपुढे कोण काय बोलणार? केंद्र, ध्यान, नाम, आरती सर्व झालं. आम्ही घरी गेलो. ताप कशाचा? रात्रभर माझ्या डोक्यात विचार चालू होता. सकाळी 6 वाजता मी सर्व आवरून स्वामींची चौकशी करायला त्यांच्याकडे त्यांच्या मागील दाराने गेले, तर सरलाताईंनी सांगितलं की नित्याप्रमाणे स्वामी ध्यानाला बसलेत. मी अवाक होऊन घरी परतले. आज इथेच थांबूया. यानंतरचा 9वा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सच्शिष्या ते जागवीत. हरि ओम तत्सत.